काटकोन त्रिकोणाचा पाया दिलाय. आता मला सांगा, याला म्हणायचं काटकोन त्रिकोण. याचा तुम्हाला पाया दिलाय 0.5 आणि उंची दिली आहे 1.2. तर प्रश्न विचारलाय कर्णाची किंमत काढा. आठवते का तुम्हाला? कर्णाची किंमत काढताना बाकीच्या दोन बाजू आहेत का त्यांच्या वर्गांची बेरीज करायची असते. पण इथं अवघड काय झालंय, जरा उदाहरणात पॉइंट आलाय. तर पाठीमागच्या रील्स मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, शून्य आलं तर शून्य बाजूला ठेवायचं. आता पॉइंट आलाय तर पॉइंटच्या पुढची घरे किती आहेत बघा बरं, एक एक, म्हणून एक घर बाजूला ठेवायचं. नीट ऐका, पॉइंटचं एक घर बाजूला ठेवायचं. आणि जर दोन घरं आली तर दोन घर बाजूला ठेवायची. आणि आत्ता पॉइंट नाही असं समजा, 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, करा बेरीज 169 आणि त्याचं वर्गमूळ आलं 13. पण आपण घर किती बाजूला ठेवलंय? एक. या एक घर द्या पॉइंट, काय मग 1.3 हे तुमचं उत्तर असेल. कुठे सांगा बरं? ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. जर पॉइंटच्या पुढे दोन दोन घरं आली तर दोन बाजूला ठेवा, संपलं उत्तर. आहे का नाही सोपं? अशा स्वरूपाचं दुसरं उदाहरण आहे. तुम्ही हे उदाहरण सोडवायचं आणि कमेंटमध्ये मला उत्तर पाठवायचं. ठीक आहे? ओके.